श्री गणेशाय नमः। अस्य श्रीरामरक्षा स्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीतारामचन्द्रो देवता अनुष्टुप् छन्दः सीताशक्तिः श्रीमद्हनुमानकीलकं श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे जपे विनियोगः। अर्थ, या रामरक्षा स्तोत्र मंत्राचे ऋषी बुधकौशिक आहेत. यांचे दैवत श्री सीतारामचंद्र, छंद अनुष्टुप, शक्ती सीता आणि किलक म्हणजेच आधारस्तंभ श्रीमद हनुमान आहेत. श्रीरामचंद्रांची प्रीती प्राप्त व्हावी यासाठी या स्तोत्राचा जप करत आहे. अथ ध्यानम ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं ददतमुरुजटामण्डनं रामचंद्रम. अर्थ, ज्यांचे हात गुडघ्यांपर्यंत लांब आहेत म्हणजेच अजानुबाहू असलेले प्रभू श्रीराम, ज्यांनी धनुष्यबाण धारण केले आहेत, जे पद्मासन घालून बसले आहेत आणि ज्यांनी पिवळी वस्त्रे म्हणजेच पितांबर परिधान केली आहेत, ज्यांचे नेत्र ताज्या कमलदलांसारखे म्हणजेच प्रसन्न कमळासारखे सुंदर व प्रसन्न आहेत, ज्यांच्या डाव्या मांडीवर सीता विराजमान आहेत आणि त्यांचे नेत्र सीतेच्या कमलमुखाकडे लागलेले आहेत, ज्यांचा वर्ण मेघांसारखा निळा आहे आणि ज्यांनी अनेक अलंकार धारण केलेले आहेत आणि ज्यांच्या डोक्यावर जटांचा मुकुट आहे, अशा रामचंद्रांचे मी ध्यान करते. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरं पुंसा महापातकनाशनम. अर्थ, ज्या रघुनाथाचे चरित्र कोट्यावधी प्रकारे विस्तारलेले आहे, त्याचे प्रत्येक अक्षर मनुष्याच्या मोठ्या पातकांचा नाश करणारे आहे. ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमंडितं. अर्थात, निळ्या कमळाप्रमाणे श्यामवर्ण, कमलनेत्र, जानकी आणि लक्ष्मणासोबत असलेले आणि जटांच्या मुकुटाने सुशोभित अशा रामाचे मी ध्यान करते. सासीतून धनुर्बाणं पाणिं नक्तं चरान्तकं स्वलीलया जगत्रातुं आविर्भूतमजं विभुम्. अर्थ, ज्यांच्या हातात तलवार, भाता, धनुष्य आणि बाण आहेत, जे रात्री फिरणाऱ्या राक्षसांचा नाश करणारे आहेत, जे आपल्या लीलेने जगाचे रक्षण करण्यासाठी अवतरले आहेत, जे जन्मरहित आणि सर्वव्यापी आहेत, अशा रामाचे मी ध्यान करते. राम रक्षां पठेत् प्राज्ञः पापग्निं सर्वकामदां शिरो मे राघव पातु भालं दशरथात्मजः. अर्थ, बुद्धिमान माणसाने पापांचा नाश करणारी आणि सर्व इच्छा पूर्ण करणारी रामरक्षा वाचावी. राघवाने म्हणजेच रामाने माझ्या मस्तकाचे रक्षण करावे आणि दशरथाच्या पुत्राने माझ्या कपाळाचे रक्षण करावे. कौसल्ययो दृशो पातु विश्वामित्र प्रियश्रुती घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः. अर्थ, कौसल्याच्या पुत्राने माझ्या दोन्ही डोळ्यांचे रक्षण करावे. विश्वामित्रांच्या म्हणजेच विश्वामित्र ऋषींना जे प्रिय आहेत अशा श्रीरामाने माझ्या दोन्ही कानांचे रक्षण करावे आणि यज्ञाचे रक्षण करणाऱ्या रामाने माझ्या नाकाचे रक्षण करावे आणि सुमित्रेच्या पुत्राने माझ्या मुखाचे रक्षण करावे. जिह्वां विद्यानिधिः पातु कंठं भरतवन्दितः स्कंधो दिव्यायुधः पातु भुजो भग्नेशकार्मुकः. अर्थात, विद्येच्या खजिन्याने माझ्या जिभेचे रक्षण करावे, भरताने वंदिलेल्या रामाने माझ्या कंठाचे रक्षण करावे, दिव्य आयुधे धारण करणाऱ्या रामाने माझ्या खांद्याचे रक्षण करावे आणि ज्यांनी शंकराचेही धनुष्य तोडले अशा रामाने माझ्या दोन्ही भुजांचे रक्षण करावे. करो सीतापतिः पातु हृदयं जामदग्निजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जांबवदाश्रयः. अर्थात, सीतेच्या पतीने माझ्या दोन्ही हातांचे रक्षण करावे, परशुरामाला जिंकणाऱ्या रामाने माझ्या हृदयाचे रक्षण करावे, खर नावाच्या राक्षसाचा नाश करणाऱ्या रामाने माझ्या कमरेचे रक्षण करावे
आणि जांबवानाला आश्रय देणाऱ्या रामाने माझ्या नाभीचे रक्षण करावे. सुग्रीवेश कटी पातु सक्तिनी हनुमत प्रभु उरु रघुत्तम पातु रक्ष कुलविनाशकृत. अर्थात सुग्रीवाच्या स्वामीने माझ्या कटीचे म्हणजेच कमरेच्या खालच्या भागाचे रक्षण करावे, हनुमानाने माझ्या दोन्ही मांड्यांचे रक्षण करावे, रघुकुलातील श्रेष्ठ आणि राक्षसांच्या कुळाचा नाश करणाऱ्या रामाने माझ्या दोन्ही जांघांचे म्हणजेच मांड्यांचे रक्षण करावे. जानुनी सेतु कृत्पातु जंघे दशमुखांतकः पादौ विभीषण श्रीद पातु रामोखिलं वपुः. अर्थात सेतू बांधणाऱ्या रामाने माझ्या दोन्ही गुडघ्यांचे रक्षण करावे. 10 तोंडाच्या रावणाचा अंत करणाऱ्या रामाने माझ्या दोन्ही घोट्यांचे म्हणजेच पोटऱ्यांचे रक्षण करावे. विभीषणाला संपत्ती देणाऱ्या रामाने माझ्या दोन्ही पायांचे रक्षण करावे आणि रामाने माझ्या संपूर्ण शरीराचे रक्षण करावे. एतां राम बलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत स चिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत. अर्थात जी पुण्यवान व्यक्ती रामचंद्राच्या बळाने युक्त असलेल्या या रामरक्षेचे पठन करते ती दीर्घायुषी, सुखी, पुत्रवान, विजयी आणि विनयशील होते. पाताल भूतल व्योम चारिणश्छद्मचारिणः न दृष्टमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः. अर्थात पाताळ, पृथ्वी आणि आकाशात फिरणारे तसेच कपट करून फिरणारे राक्षस रामनामांनी सुरक्षित असलेल्या माणसाला पाहण्यासही समर्थ होत नाही. रामेति रामभद्रेति रामचंद्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैर् भुक्तिं मुक्तिं च विन्दति. अर्थात राम, रामभद्र किंवा रामचंद्र असे स्मरण करणारा मनुष्य पापांनी लिप्त होत नाही आणि तो भोग व मोक्ष दोन्ही प्राप्त करतो. जगज्जैत्रैक मंत्रेण रामनाम्नाभिरक्षितं यः कंठे धारयेतस्य करस्था सर्वसिद्धयः. अर्थात जगाला जिंकणाऱ्या एकाच मंत्राने म्हणजेच रामनामाने सुरक्षित केलेले हे स्तोत्र जो आपल्या कंठात धारण करतो त्याच्या हातात सर्व सिद्धी येतात म्हणजेच त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात. वज्रपंजर नामेदं यो राम कवचं स्मरेत अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जय मंगलम. अर्थात जगाला जिंकणाऱ्या एकाच मंत्राने रामनामाने सुरक्षित केलेले हे स्तोत्र जो वज्रपंजर नामाचे हे रामकवच जो स्मरण करतो त्याची आज्ञा सर्वत्र अबाधित राहते आणि त्याला नेहमी विजय आणि कल्याण प्राप्त होतो. आदिष्टवान् यथा स्वप्ने राम रक्षामि मां हरः तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः. अर्थात जशी ही रामरक्षा शंकराने स्वप्नात सांगितली तशीच जागे झाल्यावर बुधकौशिकांनी सकाळी लिहिली. आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदां अभिराम स्त्रिलोकानां राम श्रीमानसन प्रभू. अर्थात जे कल्पवृक्षांच्या बागेप्रमाणे आश्रय देणारे आहेत, सर्व संकटांना विराम देणारे आहेत आणि तीनही लोकांमध्ये सुंदर आहेत ते श्रीमान राम आमचे स्वामी आहेत. तरुणो रूप संपन्नो सुकुमारो महाबलो पुंडरीक विशालाक्षो चिरकृष्णांचिनांबरौ. अर्थात जे तरुण, सुंदर, सुकुमार आणि महाबलवान आहेत, ज्यांचे डोळे पांढऱ्या कमळाप्रमाणे मोठे आहेत आणि ज्यांनी वल्कल परिधान केलेली आहेत आणि कृष्ण मृगाचे चर्म वस्त्र म्हणून धारण केलेले आहेत, असे श्रीराम प्रभू. फलमूलाशिनो दान्तो तापसौ ब्रह्मचारिणौ पुत्रो दशरथस्यैतो भ्रातरौ राम लक्ष्मणौ. अर्थात जे फळे आणि मुळे खाऊन राहतात म्हणजेच कंदमुळे खाऊन राहतात, इंद्रियांना जिंकणारे, तपस्वी आणि ब्रह्मचारी आहेत हे दशरथाचे पुत्र राम आणि लक्ष्मण दोघेही भाऊ आहेत. शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठो सर्वधनुष्मतां रक्षः कुलनिहंतारो त्रायेतान्नो रघुत्तमौ. अर्थात
जे सर्व प्राण्यांना आश्रय देणारे आणि सर्व धनुर्धरांमध्ये श्रेष्ठ आहेत. राक्षसांच्या कुळाचा नाश करणारे ते रघुकुलातील श्रेष्ठ राम आणि लक्ष्मण आमचे रक्षण करोत. आत सज्ज धनुषा विषस्पृशा वक्षया शुभनिशंग संगिनो रक्षणाय मम राम लक्ष्मणाय वग्रतः पती सदैव गच्छताम. अर्थात ज्यांनी सज्ज धनुष्य हातात घेतले आहे, ज्यांच्या भात्यात कधीही न संपणारे बाण आहेत, ते राम आणि लक्ष्मण माझ्या रक्षणासाठी नेहमी माझ्या मार्गाच्या पुढे चालत. सन्नद्ध कवची खड्गी चाप बाण धरो युवा गच्छन् मनोरथोस्माकं राम पातु स लक्ष्मणः. अर्थात सज्ज कवच धारण केलेले, हातात तलवार घेतलेले आणि धनुष्यबाण धारण केलेले तरुण राम लक्ष्मणासोबत चालत असताना आमच्या मनोकामना पूर्ण करोत आणि आमचे रक्षण करोत. रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुस्थ पुरुष पूर्ण कौसल्यो रघुत्तमो. अर्थात दशरथाचे पुत्र शूर, लक्ष्मणाचे अनुयायी, बलवान आणि काकुस्थ कुळातील पूर्ण पुरुष असलेले कौसल्येचे पुत्र आणि रघुकुळातील श्रेष्ठ राम आमचे रक्षण करो. वेदांत वेद्यो यज्ञेश पुराण पुरुषोत्तमः जानकी वल्लभ श्रीमान अप्रमेय पराक्रमः. अर्थ, जे वेदांताने जाणले जातात, जे यज्ञांचेही स्वामी आहेत, पुराण पुरुषांमध्ये जे उत्तम, जानकीचे प्रियकर, लक्ष्मीवाण आणि ज्यांचा पराक्रम अतुलनीय आहे, ते राम आमचे रक्षण करो. इत्येतानि जपे नित्यं मद्भक्त श्रद्धयान्वितः अश्वमेधाधिकं पुण्यं संप्राप्नोति न संशयः. अर्थात जो भक्त श्रद्धेने युक्त होऊन या नामांचा नित्य जप करतो, तो निसंशय अश्वमेध यज्ञापेक्षा अधिक पुण्य प्राप्त करतो. रामं दूर्वादल श्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न ते संसारिनो नरः. अर्थात दुर्वा म्हणजेच गवतासारखे श्यामवर्ण, कमलनेत्र आणि पिवळी म्हणजेच पितांबर वस्त्र धारण केलेल्या रामाची जे दिव्य नामांनी स्तुती करतात, ते मनुष्य संसारी नसतात, म्हणजेच त्यांना मोक्षाची प्राप्ती होते. रामं लक्ष्मण पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुंदरं काकुस्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं. अर्थात जे लक्ष्मणाचे मोठे बंधू, रघुकुळातील श्रेष्ठ, सीतेचे सुंदर पती, काकुस्थ कुळातील करुणेचा सागर असलेले, गुणांचे भांडार, ब्राह्मणातील प्रिय, धार्मिक, सर्व राजांमध्ये श्रेष्ठ, सत्यनिष्ठ, दशरथाचे पुत्र, श्यामवर्ण, शांत स्वभावाचे आणि जगाला आनंद देणारे, रघुकुळाचे भूषण असलेले राघव आणि जे रावणाचे शत्रू आहेत, त्या रामाला मी वंदन करते. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. अर्थात राम, रामभद्र, रामचंद्र म्हणजे सृष्टीचे कर्ते, रघुनाथ, स्वामी आणि सीतेचे पती यांना माझा नमस्कार असो. श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम. अर्थात हे श्रीराम, रघुकुळाला आनंद देणारे राम, भरताचे मोठे बंधू राम, जे युद्धांमध्ये कठोर असलेले राम, मला तुम्हाला शरण येऊ द्या, हे राम अशी मी वारंवार विनंती करते. श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि श्रीरामचंद्र चरणो वचसा गृणामि श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये. अर्थात मी श्रीरामचंद्रांच्या चरणांचे मनाने स्मरण करते, वाणीने त्यांचे गुणगान करते,
डोक्याने त्यांना नमस्कार करते आणि त्यांच्या चरणांना मी शरण येते. माता रामो मत्पिता रामचंद्रः, स्वामी रामो मत्सखा रामचंद्रः, सर्वस्वं मे रामचंद्रो दयालु, नान्यं जाने नैव जाने न जाने. अर्थात राम माझी माता आहेत, राम माझे पिता आहेत, राम माझे स्वामी आहेत आणि राम माझे मित्र आहेत. दयाळू रामचंद्र माझे सर्वस्व आहेत. मी दुसऱ्या कोणालाही जाणत नाही, खरोखर जाणत नाही आणि जाणतच नाही. दक्षिणे लक्ष्मणो यस्य, वामे तु जनकात्मजा, पुरतो मारुतिर्यस्य, तं वंदे रघुनंदनम. अर्थात ज्यांच्या उजव्या बाजूस लक्ष्मण आहेत, तसेच डाव्या बाजूस सीता आहे आणि पुढे मारुती आहेत, अशा श्रीरामांना मी वंदन करते. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरंतं, श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. अर्थात लोकांमध्ये प्रिय असलेल्या, रणांगणावर धीरगंभीर असलेल्या, कमळाप्रमाणे नेत्र असलेल्या, रघुवंशात सर्वश्रेष्ठ असलेल्या आणि कारुण्याची मूर्ती असलेल्या, दया करणाऱ्या अशा श्रीरामांना मी वंदन करते. मनोजवं मारुतितुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. अर्थात मनाप्रमाणे वाऱ्यासारखा वेग असलेल्या, जितेंद्रिय, बुद्धिमान लोकांमध्ये श्रेष्ठ असलेल्या, पवनपुत्र, वानरांच्या सेनेचा मुख्य असलेल्या हनुमानाला मी शरण आहे. पूजन्तं राम रामेति, मधुरं मधुराक्षरम्, आरुह्य कविता शाखां, वंदे वाल्मीकी कोकिलम्. अर्थात कवितेच्या शाखेवर बसून वाल्मिकी रूपी कोकिळा राम राम अशा मधुर अक्षरांचे पूजन करत आहे. त्या वाल्मिकी रूपी कोकिळेला मी वंदन करते, म्हणजेच महर्षी वाल्मिकांना मी वंदन करते. आपदामपहर्तारं, दातारं सर्वसंपदां, लोकाभिरामं श्रीरामं, भूयो भूयो नमाम्यहम्. अर्थात दुःख आणि संकटांचा नाश करणाऱ्या, सुख समृद्धी देणाऱ्या, लोकांमध्ये प्रिय असणाऱ्या श्रीरामांना मी पुन्हा पुन्हा नमन करते. भर्जनं भवबीजानां, मर्जनं सुखसंपदां, तर्जनं यमदूतानां, राम रामेति गर्जनम्. अर्थात संसार वृक्षाची बीजे जाळून टाकण्यासाठीच, म्हणजेच षड्रिपूंचा नाश करण्यासाठी, सुख समृद्धी मिळवण्यासाठी आणि यमदूताला देखील घाबरवण्यासाठी राम राम अशी गर्जना करावी व श्रीरामाचा जप करावा. रामो राजमणी सदा विजयते, रामं रमेशं भजे, रामेनाभियता निशाचर चमू, रामाय तस्मै नमः. अर्थात राजांमध्ये श्रेष्ठ रामाचा सदा विजय होतो. मी रामाला म्हणजेच रमेशाला, रमेच्या पतीला, विष्णूला भजते. रामाने राक्षसांचे समुदाय नष्ट केले, त्या रामाला माझा नमस्कार असो. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहं, रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. अर्थात रामापेक्षा अधिक कुशल कुणीही नाही. मी रामाचा दास आहे. रामामध्ये माझ्या चित्तवृत्तीचा लय होवो आणि हे रामा माझा उद्धार कर. राम रामेति रामेति, रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं, राम नाम वराणने. अर्थात शंकर पार्वतीला सांगतात, हे सुमुखी, मनाला आनंद देणाऱ्या रामाच्या ठिकाणी मी रममाण होतो. रामाचे एक नाव श्री विष्णूंच्या 1000 नावांच्या बरोबरीचे आहे. इति श्री बुधगौशिक विरचितं श्रीराम रक्षा स्तोत्र संपूर्णम. अर्थात श्री बुधकौशिकांनी रचलेले हे श्रीराम रक्षा नावाचे स्तोत्र इथे संपले. श्रीराम जय राम जय जय.